हॅलो गाईज, वेलकम बॅक टू गौरीमली मिनी ब्लॉग. तर दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील आम्ही चाललो डीमार्टला गणपतीची शॉपिंग करायला ना. आम्ही फायनली डीमार्टला पोचलो. नंतर आम्ही केला डीमार्टमध्ये इंटर आणि चांगली सुरुवात व्हावी म्हणून आम्ही केली नारळाने सुरुवात. तर बघू शकता अशा प्रकारे आमची शॉपिंग चालू झाली ना. इथं आमच्या बापाने घेतलेत बिस्किटा. नंतर आम्ही गेलो कडधान्याच्या याच्यामध्ये. नंतर इथं पारची ओव्हर ॲक्टिंग तुम्ही बघू शकता. मग आम्ही मसाले वगैरे घेतले आणि मम्मी बघू शकता आमची आत्ताच वैतागलेली आहे. मग आम्ही आस्ते आस्ते आमची शॉपिंग स्टार्ट झाली. नंतर आम्ही गेलो कॅडबरी घ्यायला ना. पार्क बघू फायनली पार्थने कॅडबऱ्या घेतल्या, त्यावर त्याचे मन शांत झाला. नंतर आम्ही गेलो धूप वगैरे घ्यायला गणपतीसाठी आणि आमच्या बेबीसाठी आम्ही छोटे छोटे कपडे घ्यायला आलतो. आस्ते आस्ते शॉपिंग करत असताना कधी एवढी शॉपिंग झाली ना. गाईज आमच्या आता एकटीच फिरते डीमार्टमध्ये. नंतर मी घेतले चोकोस. नंतर आमच्या हे छोटे छोटे बेबीचे कपडे होते छोटूसे. आत्याचे ते नारळ घेऊन पोट नाही भरलं ना. आता परत नारळ घ्यायला गेले ना. फायनली बिलिंगचा टाईम आला ना. इथं बिल होत असताना आमच्या 2 ट्रॉल्या झाल्या ना. भाऊ पैसे दिले फायनली भाऊने. मग आमची पूर्ण शॉपिंग झाली. मग आम्ही निघालो बाहेर ना. ह्या गाडीसोबत खेळायला इतकी मजा येत होते की त्या ह्याच्या स्लायडिंगवरून येताना जाम मजा आली. तर फायनली आमच्या भाऊनी रिक्षामध्ये आमचं सामान ना. आमची गाडी पूर्ण भरलेली सामानामध्ये. नंतर आम्ही गेलो पारसाठी कपडे घालायला. नाही तिथं किटू बघा असा डोका खाजवत आहे. नंतर फायनली भाऊ आणि पप्पा गेले शॉपिंग करायला. त्यांनी दोघांनी शॉपिंग केली. आमच्या बापाने ही घेतली पॅन्ट. नंतर अशी अशी शॉपिंग चालूच होती आमची. नंतर ही किटू जाईल तिथं सारखीच असते. तर बघा तिथल्या पुतल्याची केसं कारली ना कशी दोघाही लावल्या ना. कशी दोघाच नाचताना येड्यांगतनी. हा पार्थचं काही समजच नाही ना. या दोघींची तोंडा बघा कशी आंबट झालेत भुका लागल्या म्हणून. तर उपास होता त्यामध्ये. तर आस्ते आस्ते अशी शॉपिंग चालू होती ना. ही जाईल तिथं सारखीच आहे पोर. नंतर आमच्या भाऊची वेळ आली. आमचा भाऊ लागला आता शॉपिंग करायला आणि आत्याच्या चॉईसनी त्यांनी खूप सारी शॉपिंग केली. तर हा आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा गाईज. बाय बाय.